मित्रांनो, आयपीएलचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचला आहे. हो, आरसीबी तसंच गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी आता फायनल करता आपली दावेदारी पेश केली आहे. आज झालेल्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा तब्बल 7 विकेट्सने गुजरातने पराभव केला आहे. राजस्थानचा दमदार फलंदाज वैभव सूर्यवंशी यांची एकाकी झुंज कामी आली नाही आणि राजस्थान संघाचा 7 विकेट्सने गुजरातने पराभव केला. या पराभवामध्ये कर्णधाराला साजेशी खेळी शुभमन गिलने सुद्धा दाखवली आणि त्यासोबतच त्याने 103 धावांची तडाखेबाज खेळी आज या सामन्यामध्ये खेळली. शुभमन गिल तसंच साई सुदर्शन यांच्या दोघांच्याही खेळीने गुजरातला अक्षरशः विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. साहजिकच आता IPL 2026 चे फायनलिस्ट आपल्याला मिळालेले आहेत. तिकडे रजत पाटीदारची आरसीबी आणि इकडे शुभमन गिलची गुजरात टायटन्स आता रविवारी एकमेकांसोबत भिडणार आहेत. त्यासोबतच आरसीबीने टॉप रन रेट स्कोअर करत सुरुवातीला पहिली टीम IPL साठी क्वालिफाय म्हणून स्वतःचं नाव लौकिक केलं आहे. पहिल्या क्वालिफाय मध्ये कर्णधार रजत पाटीदार याने केलेली 93 धावांची खेळी आणि त्यातून आरसीबीचा फायनल साठी झालेलं पक्क तिकीट हे सांगून गेलं की आरसीबी या IPL साठी प्रबळ दावेदार मानला जातोय. आता बघूया शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सचा प्रवास. गुजरात टायटन्सची सुरुवात मात्र अडखळत झाली. या IPL मध्ये सुरुवातीचे सामने गुजरात टायटन्स बऱ्या प्रमाणात हरला होता. मात्र त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद सारख्या दिग्गज टीमांचा, दिग्गज संघांचा त्यांनी मोठ्या धावांच्या फरकाने पराभव करत स्वतःची दावेदारी दाखवून दिली. त्यानंतर झालेल्या सामन्यामध्ये जो काही क्वालिफायरचा पहिला राऊंड होता आरसीबी सोबत, तिथं सुद्धा गुजरातची सुरुवात व्यवस्थित झाली नाही आणि तिथं जवळपास बऱ्याचशा धावांनी गुजरात टायटन्स हारली. मात्र त्यानंतर ही गिल आर्मीने यामध्ये कसर सोडली नाही आणि त्यांनी आजचा हा जो काही सामना झाला राजस्थान सोबत अतिशय जबरदस्त आणि एकतर्फी विजय मिळवला. अर्थातच आपल्याला 2026 IPL चे फायनलिस्ट मिळालेले आहेत. रविवारी म्हणजे 31 मे ला एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. हे पाहणं मजेशीर ठरेल की नेमकं आता जिंकणार कोण, आरसीबी की जीटी. तुमचा सपोर्ट कुणाला आहे? आरसीबी संघाला जो गेला वेळचा विजेता होता की गुजरात टायटन्स जो संघ तुल्यबळ संघ म्हणून सुद्धा त्याला पाहण्यात येतं. येणारा रविवारचा 31 मेचा सामना अतिशय अतिशय चुरशीचा आणि झुंजार होईल अशी आपण सर्वांनीच अपेक्षा करूया. पाहत रहा व्हायरल वृत्त. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.